माझं नाव बसवराज मुरा वंटे, ग्रामपंचायत सदस्य, वार्ड क्रमांक 1, गाव कावळगाव, ग्रामपंचायत. महिला सरपंचाला नोटीस देऊन पदावरून काढून टाकण्यात आले असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे नेमकं काय कारण होतं आणि यामागचं काय आहे? ह्याच्या मागचं कारण म्हणजे राजकीय पोटी त्यांच्या ह्याच्या काय म्हणतात आपलं, त्यांच्या राजकीय भास्करराव पाटील यांच्या लिंकनुसार म्हणजे भास्करराव पाटील खदगावकर यांच्या हस्तक्षेपानुसार केलेला आहे का? साहेब, चिखलीकर साहेब यांच्या संपर्कात राहून आणि कलेक्टर ऑफिसला संपर्क साधून ते निकाल कोणत्या आधारे देण्यात आलं हिला पण माहिती नाही. आणि कसं आहे, वकिलामार्फत दिलेलं होतं आणि कोणत्या आधारे दिले आणि बहिस पण झालेलं नाही. त्या आधारे बहिस झालं नाही, काहीच झालं नाही, विचारलं नाही, काहीच नाही. आणि डायरेक्ट नोटीस दिली. हिला काय नोटीस पण आलं नाही आणि कोणत्या आधारे बहिस केले, कोणत्या आधारे निकाल दिले हिने हजर नव्हती. आणि दिली असते पण हिला माहिती पण कळलं नाही कोणत्या आधारे निकाल लागला, काय लागला हे समजलं नाही. आणि मूळ मुद्दा म्हणजे एकमेकाचे सरपंच करणार नाही त्यांनीच. आमचे पॅनल प्रमुख बाळासाहेब देशमुखच आहेत आणि मेन एकत्र करून आम्ही पॅनल लढल्यानंतर मग काय झालं, मध्यंतरी 2.5 वर्षाचं हे होतं सरपंचपद. 2.5 वर्षानंतर काय झालं, 2.5 वर्षानंतर मग करेक्ट 2.5 वर्ष केले नाहीत, 3 वर्षानंतर मग दिल्यानंतर सरपंचपद दिल्यानंतर काय झालं, मध्यंतरी आता काम करायचं मुद्दा ठरलं. काम करायचं. आमचे सुशिक्षित सरपंच धोणीभाऊ होते आमचे, म्हणजे 20-25 वर्षापासून त्यांनी सरपंचकी केलेली होती. त्या काळामध्ये काय झालं, म्हणजे सरपंच म्हणले की मी काम करू शकतो, मला पण समजते. दिशेला म्हणले, दिशा त्या काही ते जलजीवनमध्ये आहेत अडकून 1,38,000 तरी पण ते धीर सुलोमध्ये चालू आहे काम. सध्या काम काय ह्याच्यावरती नाही. मग त्यानंतर म्हणले देशी मी काम करतो, सतीश म्हणले. म्हणलं देशी असं नाही, धोनीबा करायला सुची आहे, तुम्ही आता जनजीवनमध्ये अडकून आहे. आता 3-4 महिने झालं पाणी नाही, काय नाही, किती आता 4 महिन्यापासून काम नाही, घरामध्ये काम नाही, मीटिंग होत नाही वेळेवर, आता मासिक सभा होत नाही. मासिक सभा वेळेवर होत नाही. आता सरपंच आहेत, सुचित सरपंच आहेत, त्यांनी काम करू शकतात वेळेवर. नाही रे मीच करतो, त्यांना कोण करणार, असं तसं बोलले ते ना. आता व्यतिरिक्त म्हणजे आता मधल्या बाजूला आता आमच्या मग नंतर मग काय झालं, आता मी तू म्हणण्यामध्ये आता ठरलं की त्याने आता तक्रार केली त्यांच्या विरोधामध्ये. म्हणजे ह्यांनी काम ग्रामपंचायतीचं काम चालू करायला केल्यानंतर मग आता मध्यंतरी एक दोन काम त्याच्यामध्ये विरोध केले. 9 तारखेला उपोषण नाही बसलो होतो. कोणत्या कामात, शाळेमध्ये टाकी बसण्यामध्ये तू काय काम करतोस, तुला कोण दिला आदेश, मी आहो पॅनल प्रमुख करणार आहो, तुला कोण दिले म्हणजे त्याचे पॅनल प्रमुख म्हणजे पॅनल प्रमुख असतात सर्वजण. त्यांनी सरपंच असून सरपंचाला त्यांनी काम करू देत नव्हते, अधिकार देत नाही. सरपंच ना मला लोक बोलतात, गलीवाटी जाताना येताना बोलतात काय काम करणार गेलास, तुम्हाला म्हणत नाहीत. मग त्याने उल्लेख केला, त्याच्यामध्ये मग वादात निर्माण झाला. याने उल्लेख तक्रार केले, अतिक्रम केलं. अतिक्रम कोणत्या आधारे केले मला सांगा. गावात 336 ते 360 या प्लॉटमध्ये आता बाकीचे लोक 30 ते 40 लोक, त्याच्यामध्ये कमीत कमी 20-25 लोक आहेत, घरं बांधलेले आहेत. त्यांनी अतिक्रम काय केलं नाहीत, ह्यांनी एकलीच काय केली. बाई माणूस आज तिचा नवरा वाढल्यामुळं आज तिला कोणी सपोर्ट नाही, गावातली नाही. आता मी कसा बाहेर गावी असल्यामुळे शाळेवर आहोत तिकडे कामावरती, आणि मला कसा वेळ नसल्यामुळे हिनं मला सांगितले पण नाही म्हणजे काय झालं काय नाही. आता हिच्या संपर्कामध्ये मला वेळ नसते, मी 1-2 दिवसात येतो आणि जातो. आता सध्या माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी आलो गावामध्ये. पण अतिक्रम केलं कसं यांनी म्हणतात, 336 ते 360 बाकीचे लोक आहेत तिथं, घर बांधले ॲक्च्युली आहेत. ह्यांनी केलं कसं म्हणतात. आणि घरकुल शासन कोणत्या आधारे दिले ह्याला घरकुल? ग्रामपंचायत दिली ना, नंबर ग्रामपंचायत देऊ शकते, ग्रामपंचायत घरकुल देऊ शकते, पण अतिक्रम केलं कसं म्हणते यांनी, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे केवळ फक्त यांना अतिक्रमण केलंय म्हणून काढण्यासाठी तो एक मुद्दा केला त्यांनी, असं म्हणायचं थोडक्यात. आणि ते काही अधिकारी ह्याच्या संपर्कात राहून रिपोर्ट चुकीचे दिले, मेन चुकीचे रिपोर्ट देऊन दिल्यानंतर यांनी कलेक्टर ऑफिसमधून पंचायत समितीला पार्टी करायला पाहिजे, केलं नाहीत. पंचायत समिती दिली ना ह्याला गट विकास अधिकारीतर्फे. नंबर कोणत्या आधारे आले? घरामध्ये सगळ्याकडे नंबरच आहे, हिच्याकडे नंबर आहे. आणि घरकुल कोणत्या आधारे आले मला सांगा. शासनाप्रमाणेच आले ना. मग शासन याला घरकुलला कसं तुम्हाला हे करू शकते, अतिक्रम म्हणू शकते. म्हणजे त्या जागेची मालकी हक्क कागदपत्र त्यांच्याकडे तयार आहे असताना केवळ अतिक्रमण केलंय म्हणून त्यांना त्यांच्यावर आरोप करण्यात आले. आणि 336 म्हणतात, 336 ते 360 हिने एकटीच कसे अतिक्रम केले? तुम्ही चौकशी करा ना, अधिकारी या. त्याच्या 336 बाकीचे लोक आहेत, हिने एकटीच अतिक्रम कसं करू शकते मला सांगा. त्याचा उल्लेख करा. 4 लोक बोला. तुम्ही आहात, तुम्ही स्वतः गावातील 4 लोक बोला. तिथं त्या एरियामध्ये बघा, 336 ते 360 बघा कोण अतिक्रम केले काय नाही, ह्याचा रिपोर्ट पाठवा तुम्ही.
उगा राजकीय पोटी दबाव करून तुम्ही लोकांना हे करून तिथं आता पक्ष लेवलनं त्याने फोन लावून तुम्ही निकाल कसं देऊ शकता सांगा ना. हे बाई माणूस आहे जाऊ शकते का मला सांगा. लेडीज जेंट्स अजून जाऊ शकत नाही. लेडीज तिला कळत पण नाही. त्यांचे घरचे होते तिला कळत होतं. त्यांनी वारल्यामुळे तिला कोणी सपोर्ट नाही काय नाही असं झालं. म्हणजे त्या जागेमध्ये फक्त त्यांनी एकट्यानेच अतिक्रमण केलंय असा यांच्यावर आरोप करून त्यांना सरपंच पदावरून काढण्यात आलेला आहे. आणि तरी पण सरपंच असते वेळेस हिला सरपंच करायचं बहुमतानं सरपंच यांचे उपसरपंच घरचे स्वतः हिला सरपंच केले. आणि कागद आहेत हे पण रिपोर्ट आहे ह्यांची सोपट केली. हे कोणत्या आधारामध्ये अतिक्रम केलं तुम्ही सरपंच केला ना. तुम्ही उपसरपंचच्या काळामधूनच असताना तुम्ही सिग्नेचर आहे त्याचे सरपंच करताना ठरावामध्ये. जेव्हा आले प्लॉटवर आले त्यांची भावकी होते बाकीची कोणी नव्हतं. नेमरा पण माहिती नव्हतं आलेलं. फक्त त्यांचे भावकी भाऊ वगैरे आले त्यांनीच रिपोर्ट दिले. त्यांची सह्या आहे बाकी सगळं त्यांचे रिपोर्ट आहे. बाळासाहेब पाटील हे ग्रामपंचायतचे सदस्य वगैरे आहेत का? नाही सदस्य वगैरे काहीच नाही. त्यांनी येतात त्यांनी डेली बाप लोक तिघं पण येतात इथं कंटिन्यू येतात. त्यांनी कसं दबावर टाकून हे म्हणून नाही. आता दबावर आम्ही सुशिदा आम्ही कोणा भेट नाही. आम्ही कायद्याने चालणारे माणसं आम्ही कायद्यानंच वागणार आहोत. अरे मी समाजसेवा पण करतो असं मी मोठेपणा करत नाही. त्यांना कसं आहे राजकीय पोटी करून दाब करणं तू कर तुझी करणार मजा ऐक तुझी ऐकणार हे कसं सुशील सरपंच होते. आता परवा काही मला चर्चा ऐकण्यात आली. सरपंचला बोलून गरम चौकला आता पार्टी करून काय तर करून तू मॅनेज होय तुला 2-3 लाख रुपये देतो म्हणून हिला मॅनेज केले. हे ना म्हणजे मी होत नाही. तुम्ही काम करा मी काम देतो गावचा विकास करू पण असं मी मॅनेज होणार नाही. आज माझा नवराच गेला मी मॅनेज कसं. आज तुम्ही बोर मारता